थँक्यू यानंतर माननीय शिव सर स्वागत करावं. मी अनमोल सागर सरांना विनंती करतो. IPS माननीय जे मला आज भेटलंय आणि मला जे सन्मानित केलंय आज ज्या जिल्हा उद्योग केंद्राचं, आज मी खूप धन्यवाद मानते त्यांचं. कारण की त्यांनी आपल्याला वाटतं, आपल्याला काय वाटतं आता पुरस्काराने तुम्ही सन्मानित झाल्यामुळे खूप चांगलं वाटते मला. कारण की ह्या गोष्टी मला म्हणजे पैशाने नाही पण सन्मान भेटल्याबद्दल मला खूप अभिमान वाटते माझ्या जीवाचा की मी महिलांसाठी काहीतरी केलंय म्हणून मला सन्मानित केलेलं आहे. आता मला सांगा मॅडम, तुम्ही पुरस्कार सन्मानित झालेला आहात आणि मग बाकीच्या ग्रामीण महिलांना तुमचा काय संदेश असेल? ग्रामीण महिलांना म्हणजे हा संदेश असेल की माझ्या ग्रामीण महिलांना पण मी रोजगार देते आणि त्यांना मी ट्रेनिंग वगैरे देऊन मी आज त्यांच्या पायावर मी त्यांना उभी करते. त्याच्यामुळं मला खूप अभिमान वाटते त्या गोष्टीचा आणि माझ्या ग्रामीण महिलांनी माझ्यासारखंच त्यांनी पुढे यावं ही माझी अपेक्षा आहे. तर मला सांगा मॅडम, तुम्ही कशाच्या कर्तृत्वावर तुम्हाला पुरस्कार पटकावला आहे तुम्ही? सर, आज मी एक छोट्याशा खेड्यामधून मी लातूरमध्ये आले, जी की माझी परिस्थिती बी नव्हती, पण मी माझ्या इथं येऊन मी ही सुरुवात केली कामाची, जी की खूप गरीब परिस्थितीमध्ये मी ही सुरुवात केली आणि ती मी आज 10 महिला घेऊन मी काम करत होते. आज मी 100-200 महिला माझ्यासोबत आहेत. तर त्याच्याबद्दल मला खूप चांगलं वाटतं. मला आज अभिमान वाटतंय स्वतःला. मी मम्मीची मुलगी आहे, माझ्या बबिता पवार यांची मुलगी आहे. तर त्यांना जे पुरस्कार भेटला आज शिवाजी महाराज, श्री शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या हाताने, ते मला खरंच खूप चांगलं वाटलं. आणि मम्मीने खूप मेहनत केली इथंपर्यंत यायला, बायांना काम देणं वगैरे. आणि मी आज जे काही आहे म्हणजे मम्मी खूप आम्ही लहानपणापासून म्हणजे गरिबीतनंच बघितलेलं आहे. मग आज जे आम्ही बघतोय, आज जे मम्मीचे जे आहे लेवल जे आहे ते खूप मला म्हणजे असं छान वाटते की हां, सगळीकडे सन्मानाने बघतात, सगळे सन्मान देतात. मग ते छान वाटतं आम्हाला. नेहा, माझा एक असा प्रश्न असेल तुम्हाला, हलू नका. तुम्ही फॅशन डिझायनर आहेत, फार मोठं म्हणजे कौतुकास्पद आहे तुमचं. पहिलं BJ न्यूजच्या होतं तुमचं कौतुक. पण असे काही लोकांचे मला वैयक्तिक फोन येतात की आम्हाला फॅशन डिझायनिंग शिकायचं, हे करायचं. अशा लोकांसाठी तुम्ही काय उपयुक्ता काय कराल का तुमच्यासाठी? तुम्ही तुमच्या वतीने त्यांना काय शिकवण्याचा प्रयत्न वगैरे करतो? मी एवढं मला इथंपर्यंत आणायचा प्रयत्न केले ना, तेवढं कोणच नाही करू शकलं असतं. जे काही आहे ते मी माझं क्रेडिट मी माझ्या मम्मीलाच देणार. पण मी एवढं सांगते, बाहेरचे म्हणजे जे काही स्टुडंट असतील फॅशन डिझायनिंगमधून हे जे मी जे हे कोर्स केले तर खरंच खूप चांगलं आहे. ह्याच्यामध्ये सक्सेस पण आहे. आणि आजकाल दुनिया कसं मॉडर्न झाले पूर्ण, आणि आपण काय कसं क्रिएटिव्हिटी करतो काय नाही, हे सगळ्या गोष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये शिकायला पण भेटतं. आणि प्लस आपण हे पण करू शकतो. नाही, अशा काही मुली असतात की त्यांची इच्छा असते पण त्यांना परिस्थितीमुळं शिकता येत नाही. त्यांना काय तुम्ही टिप्स देताल का?
मला असं वाटते गव्हर्नमेंटनी थोडंसं सरकारने आपल्याला महिलांसाठी तर एवढं खूप काही केलेतच, पण जे पुरी आजकाल ज्यांना फॅशन डिझायनिंग म्हणा किंवा दुसरे कोणते पण कोर्स असतील जे करणं शक्य नाही त्यांच्यासाठी थोडीफार सवलत आजचा दिवस हा महिला नारी शक्तीचा एक चांगला दिवस म्हणून ओळखला जातो आणि त्या अनुषंगाने आमच्या मॅडम बबिता पवार यांचं महिलांच्या सानिध्यातून भरपूर अशा युवा उद्योजक महिला त्यांनी उभा केल्या आणि त्याचंच पारितोषिक एक मी फॅमिली मेंबर म्हणून त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यांनी यापुढेही असंच उत्कृष्टपणे काम करीत राहावं आणि नवीन नवीन जे युवा महिला असतात, ज्या गरजू महिला असतात त्यांना उद्योजकामध्ये सामील करून घ्यावं आणि जिल्हा उद्योग केंद्राचे मी आभार व्यक्त करतो आणि आमचे पालकमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज या अनुषंगाने या ठिकाणी यांचा त्यांच्या मार्फत या ठिकाणी सत्कार झाला. हा आमच्या फॅमिली म्हणून मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा आनंद सोहळा असाच द्विगुणित वाढत जावं एवढीच मी या ठिकाणी तुमच्या चॅनलला पण शुभेच्छा देतो की तुम्ही या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी यांचे कामाबद्दल जो प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी तुम्हाला आणि या सर्व लातूरच्या जनतेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी एका सामान्य कुटुंबातल्या महिलेला ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, एक आज त्यांनी या माध्यमातून एक मोठी इंडस्ट्रीज उभा केली आहे आणि त्या इंडस्ट्रीमधून शेकडो महिला हजारो युवकांना काम भेटणार आहे आणि हे असंच उत्तरोत्तर पद्धती राहो या ठिकाणी माझे सगळ्याला या ठिकाणी पारितोषिक भेटल्याबद्दल मॅडमना लाख लाख शुभेच्छा आणि सर्वांचेच मी आभार व्यक्त करतो लातूर जिल्हावासियांचे.